रामदासी बुवांची फजिती. नमस्कार मंडळी, कसे आहात आपण? चला तर मग आज आपण एक कथा जाणून घेऊया. सोलापूरला राहणारे वेदसंपन्न श्री परशुराम भट गोरे नावाचे एक सद्गृहस्थ चळ आंबे गावी काही कामानिमित्त आले होते. त्यांनी रामदासी बुवांच्या मठात स्वामींना विश्रांती घेताना पाहिले. स्वामींची कीर्ती त्यांच्या कानावर गेली होती. साक्षात्कारी स्वामींचे दर्शन घेऊन त्यांचे आशीर्वाद घ्यायचे असे गोरे शास्त्रींनी मनाशी ठरविले होते. म्हणून ते मठात काही वेळ रेंगाळले. पण रामदासी बुवांनी जेव्हा गोरे शास्त्रींना सांगितले की मठ आता मी बंद करतो आहे, तुम्ही सायंकाळी या, तेव्हा गोरे शास्त्रींना आश्चर्य वाटले. कारण स्वामी तर मठात आहे, गाढ झोपलेले आहेत. ते बाहेर आले. त्यांना वाटले की रामदासी बुवा स्वामींना उठवतील, परंतु तसे न करता बुवांनी बाहेरून मठाला कुलूप लावताना पाहिले. तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांनी रामदासी बुवांना विचारले देखील की अहो, स्वामी गाढ झोपले आहेत, बाहेरून मठाला तुम्ही कुलूप का लावताय? हवे तर मी मठात थांबतो, तुम्ही तुमची कामे उरकून या. तेव्हा बुवा म्हणाले, तुम्हाला काय करायचं आहे तो उचापत्या? गोरे शास्त्री चपापले. ते काहीच बोलले नाहीत. बुवा रामाचे नाम घेत निघून गेले. गोरे शास्त्री मठाबाहेर थांबले. काही वेळ गेला. त्यांनी एक चमत्कार डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिला आणि त्यांच्या आश्चर्याला पारावरच राहिला नाही. मठाचा दरवाजा बंद होता, परंतु एक तेजस्वी ज्योत मठाबाहेर पडली आणि नदीच्या दिशेने गेली. गोरे शास्त्री नदीच्या दिशेने धावत सुटले. ज्योत नदीकाठावर गेली आणि स्वामी प्रकट झाले. श्रोतेहो, ही कथा इथपर्यंत मी पूर्ण करते. यापुढील भाग आपण नंतरच्या दुसऱ्या भागामध्ये पाहूया.